काय फीडबॅक किंवा वेदर यू ॲग्री विथ द असेसमेंट काही व्ह्यूज असतील एकदम आम्हाला क्लिअर सांगितलं ना, आवडलं का आपल्याला, काय चुकलं का, काय अंतिम प्लॉट होणार का, त्यांचा आपलं उपयोग झाला का. काल म्हटल्याप्रमाणे जर चेंजिंग मॅनेजमेंट म्हटलं ना, त्यामध्ये मला वाटतं की आपण सप्लायरना पण एक आवड वगैरे ते पण आपण करू शकतो. त्यामध्ये तुम्ही 5 मार्कामध्ये दिले, त्याचा मला 1-2 मार्क पडतो. नंतर आपण फायनान्सबद्दल बोलला की आपण पेमेंट्स करतो, ते पेमेंट्स आपण डेली करण्यापेक्षा आठवड्यात एकदा किंवा एक आपण ठरवतो त्याप्रमाणे पेमेंट आपल्याला बरं पडेल. ते पण आपल्याला चांगलं आहे. बाकी भरपूर अशा गोष्टी तुमच्या आपण करू शकता आणि थोडा वेगळं करू शकतो. सो तुम्ही ओव्हरऑल ॲग्री आहात, इज इट गोइंग गुड? बसून रिशिवलचं सांगितलं ना, त्याबद्दल आम्हाला जरा माहिती पाहिजे. म्हणजे आपलं मटेरियल जाते ना, तर ते GR कस्टमरकडून येत नाही, त्याचं कसं फॉलो घ्यायला म्हणजे पेमेंट ज्यावेळी करतो ना असं फॉलो घेतो त्यावेळी ते समजते की असं मटेरियल शॉर्ट आहे, इंजेक्शन आहे, त्यावेळी असं समजते. ओके. सो जर समजा आपल्याला कस्टमर कडून जर GRN मिळत नसेल तर आपल्याला जसं आपण ASN ची प्रोसेस आहे, अविनाश कॅन टॉक मोर अबाउट इट. तर त्या ASN च्या प्रोसेसनं आपण कस्टमरला म्हणायचं की तुझ्या GRN चा पण ऍक्सेस दे अलॉंग विथ अवर ASN. म्हणजे आपल्याला कळेल की पुढं काय होतंय. नुसतंच आमच्याकडनं कधी शिफ्ट झाले हे सांगू नको, तुझ्या ह्याच्यात ते एक फीचर ऍड कर. ते फीचर जर आपण विचारलं तर आपण डिस्पॅच करतोय, पण स्टार्टिंगला आपण पेमेंट घेताना इमिडिएटली घेतोय. नंतर मी काय करते पाठी एक 15 दिवस नंतर 30 दिवस लेट वाढवत पेमेंट करते. मग त्यावेळेस पहिल्या स्टार्टिंगला आपण काय करायला पाहिजे, त्याचे कस्टमर काय करायचं, कस्टमर PO आणि कस्टमरचे टर्म्स लक्षित साईन करायचे, ज्याच्यात या गोष्टी एकदम पहिलाच क्लिअर करायला पाहिजे की ओव्हरऑल काय स्ट्रक्चर राहणार, त्याच्यासाठी किती ऍड होत राहणार. आपण एक कस्टमरचे वैशिष्ट्य ठेवलं पाहिजे आणि मटेरियल मार्केटिंग आणि सेल्स मध्ये फोन करून GR मध्ये घेतो आमचं मटेरियल पोहोचलं का, सर्व्हिस 7 दिवसांनी फोन करा, टेलिकॉल करून मटेरियल पोहोचलं का. ते नाही ना, पण पेमेंट संदर्भात मी बोलतो. ऍक्च्युअली इकडचा फक्त लावू शकतो का? टर्म्स मध्ये क्लिअर करायचं, जे डील असते त्याच्यावरती इंटरेस्ट चार्ज करत राहायचं आणि हे तुमच्या टर्म्स रिवाइज करून घ्या. त्याच्या अगोदर मग बँक LC किंवा कंडिशन आहेत का? LC पण आहे ना, तुम्ही LC वर शिफ्ट करा, पण तुमचा ट्रस्ट जर नसेल तर LC मोड इज बेटर ना. इंडियातल्या इंडियात डोमेस्टिक LC पण पॉसिबल आहे, पण त्याची काही गरज नाही. ॲज फार एज त्याला कळते की पेमेंट डिले जर होते त्याच्यामुळं त्याला इंटरेस्टसाठी एक्स्ट्रा पैसे द्यायला लागतात, हे इंटिमेशन मिळणं वाच. मग त्यापाशी मटेरियल आम्ही दिल्यानंतर म्हणजे गॅरंटी काहीतरी पाठीपर्यंत आम्हाला घ्यायला काय करा, टर्म्स अँड कंडिशन रिवाइज करा. प्रत्येक डिलेसाठी किती कॉस्ट पुढच्या याच्यात ऍड होणार ते लिहून मग कम्युनिकेट करा आणि चार्ज करत जा. 1-2दा चार्ज केलं ना तर तो ऑटोमॅटिक डोळावरती. ठीक आहे, त्यांनी माहिती कळली नंतर आम्ही एक फॉर्मॅट दिलो आहे जस्ट तुम्हाला स्टडी करण्यासाठी दिलं आहे. नाहीतर तुम्ही आमच्या वेबसाईटवर पण जाऊ शकता. जसं की मी जस्ट वेबसाईट ओपन करून ठेवलं आणि तुम्ही वेबसाईटवरती पूर्ण सगळे MIS फॉर्म फॉर्मॅट नॉलेजसाठी ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही एकदम ओपनली ठेवलेल्या आहेत. म्हणजे नॉलेज ही कोणाचीच प्रॉपर्टी नाही, आम्ही फक्त त्याचं कंपायलेशन करून सगळं आमच्या वेबसाईटवरती टाकलं. तुम्ही त्या वेबसाईटवर पूर्ण सगळं बघू शकता. नाही आमचं वेबसाईट विजय needs help support and we are ready to help support for whatever way it is required. And under constraints you are performing, so we really appreciate की अख्खी टीम म्हणजे खूप हार्ड वर्किंग आहे आणि कन्स्ट्रेंट मध्ये तुम्ही परफॉर्म करता. सो पण कन्स्ट्रेंट मध्ये बेस्ट देतात थोडं मात्र नक्की. खूप छान वाटलं, खूप काही शिकण्यासाठी मिळालं, स्टेज मिळाला. त्याचबरोबर या लागलं स्टेज म्हणून माझी ग्रोथ होणार आहे, कंपनीची ग्रोथ होणार आहे. सो चांगल्या पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केली. आता रथ असेल म्हणजे त्या रथावरती बसलेला आहे, सगळ्याच
जर सगळे घोडे पळाले तरी आहे. नाही, मग तुम्हाला कधी कधी चाबूक पण घ्यायला पाहिजे. नाही तर चालू मॅनेजमेंटच्या हातात असतं. IT वाले आमचं सेंट्रल गव्हर्नमेंट काम असते, जी सिस्टीम आहे. नाही, बरोबर आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट कसं आहे, स्टेट गव्हर्नमेंटला सांगायला नियम पाहिजे. सांगू शकते, पण स्टेट गव्हर्नमेंटला लावायचं की नाही लावायचं ते काही नाही, पण तुम्ही त्याचं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करून महत्व जर सांगितलं तर त्यांनाच फायदा होणार आहे ना, तर ते त्यांना पटवून द्यायला पाहिजे. आम्ही ट्राय करू. आम्हाला जेवढ्या म्हणजे इझिली आहे पटकन. आणि साहेबांनी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला लिस्टेड कंपनी करायची आहे. म्हणजे मला खाली कधी सगळ्यांनी विचारलं काय, तर म्हटलं साहेबांचं किंवा विजन नाही किंवा आपल्याला लिस्टेड कंपनी करायची आहे. भविष्यात करता आतापासून आपण हळूहळू काय प्रॅक्टिस करू, तर मायक्रो प्रॅक्टिस करायसाठी आम्हाला चांगल्या म्हणजे बेस्ट प्रॅक्टिस आमची जी काय आहे जुनी ते यांनी इम्प्लिमेंट करायचं. असं म्हटलं तर गेल्या 2 दिवसामध्ये तुम्ही टेक्निकल ॲज वेल एज फायनान्शियल हे जेवढा डीप स्टडी करून सगळ्यांच्या समोर प्रेझेंट केलंय तेवढं आधी कधीही झालं नव्हतं. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट, अप्रिशिएट. आणि त्याच्याबरोबर फक्त असं एकच आहे की ह्या ज्या सिस्टम्समध्ये जे काही लॅक्युमास तुम्ही फाइंड आउट केले ते लॅक्युमास ठीक आहे, IT आणि कॉस्टिंग हे डेव्हलप झाल्यानंतर त्याच्या प्रमाणात ते सुधारणा होईलच, परंतु ते झालं की हे बघायला एकदा दुसरं इंटरनल ऑडिट व्हायला पाहिजे. नक्कीच सरांनी जर संधी दिली तर आम्ही करणारच. आम्हाला तर खरं सांगतो सर, आम्हाला ह्या ऑर्गनायझेशनशी लाईफ लॉंग असोसिएट व्हायचं आहे. जसं तुम्ही प्रोडक्शनसाठी जे कालचा जो रडार डायग्राम दाखवला तसा जो फायनान्सचा आज काय परिचित आहे हा कुठेतरी चांगला व्हायला पाहिजे. होईल. तर त्यासाठी ते आवश्यक आहे. ठीक आहे सर. झालं सर. फायनान्स फायनान्सवरती स्पेसिफिक तुम्ही जे ॲक्च्युली दाखवलं त्यामध्ये एक लपून आहे कुठला की आम्ही जे काही काम करतो त्याचा ॲक्च्युली इफेक्ट खरोखर होतो का ते बघणं गरजेचं आहे. कोऑर्डिनेशन पाहिजे फायनान्स आणि ऑपरेशनचं. की समजा मी 4% वाटतं खरोखर त्याचा इफेक्ट झाला का हे बघितलं. अदरवाईज काय म्हणतात की मी माझे पार्ट सोडणार की 4%. हां, एक्झॅक्टली सर, तोच पॉईंट आहे. म्हणून MBR हे स्ट्रक्चर्ड पाहिजे आणि फायनान्सनी ऑपरेशनमध्ये इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. इनफॅक्ट तुम्ही स्वस्तिका जस्ट गो टू अवर कंपनी वेबसाईट. तुम्ही जर बघितलं आमच्या कंपनीची टॅगलाईनच आम्ही अशी ठेवली आहे की कनेक्टिंग ऑपरेशन्स टू फायनान्स. वरती जाऊ हे बघा, ग्लोबल फायनान्स प्रोफेशनल्स कनेक्टिंग ऑपरेशन्स टू फायनान्स. आम्ही म्हणतो की फायनान्सच्या माणसाला ज्या वेळेला तो ऑपरेशनची हँडशेक करतो तेव्हाच जास्त महत्त्व प्राप्त होतं आणि त्यांनी ते करावं. आणि त्याच्यासाठी म्हणून KPI आणि परफॉर्मन्स मॅनेजमेंट इम्प्रुव्हमेंट सिस्टम. थँक्यू. बोला. काय म्हटल्याप्रमाणे आज आम्ही तिथनं सुरुवात करतो. म्हणजे पेटेंट असेसमेंट जर झाले त्यातून आम्हाला कोणत्या ठिकाणी ॲक्च्युली काम करायला हवं आहे ते तर आम्हाला समजलं होतं. पण आजच्या या फायनान्सच्या डिस्कशनमध्ये आम्ही जेव्हा ऑपरेशन्सवाले इन्व्हॉल्व झालो त्यावर ॲक्च्युली आम्हाला समजलं की ऑपरेशन्स आम्ही करत असतो. त्याच्याबरोबर फायनान्सचं लिंकेज कसा इम्पॉर्टन्स आहे एनआयला कसा वापर करतो आम्हाला एवढ्या डेपपर्यंत नव्हतं. म्हणजे यातून आम्हाला लक्षात आलं आहे. आणि रडार डायग्राममधून तर आपल्याला कोणता स्कोप आहे आणि काय आपण काम करू शकतो. द ओनली लेडी रिप्रेझेंटिंग आणि सॅल्यूट म्हणजे सगळ्यांना रिप्रेझेंट बिंग अ स्ट्रॉंग लेडी जो वी अप्रिशिएट. अंदाज तुमच्या काय सांगा सर. ॲक्च्युली याच्यामध्ये आता जो तुम्ही बजेटिंगचा आणि याचा पार्ट जो सांगितला की ज्याच्यामध्ये फायनान्सनी लक्ष घालायला पाहिजे, त्याच्याबरोबर आम्ही ॲक्च्युली 3-4 वर्षापूर्वी मी अविनाश रवी सरांनी वगैरे बजेटिंगचे थोडे स्लाइड्स केलेले आहेत. म्हणजे आम्ही जवळजवळ 6-7 महिने ते बजेटिंगचं सगळं केलं आहे. म्हणजे तुम्ही जे सांगितलं की ॲक्च्युअल बजेटिंग त्याच्या वर्सेस ॲक्च्युअल जर यामध्ये फोरकास्टिंग वगैरे घेऊन थोडंफार केलं होतं ते 7-8 महिने. आणि त्याच्यामध्ये बाकी सगळ्या डिपार्टमेंट म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की टेक्निकल डिपार्टमेंट प्लस HR डिपार्टमेंट त्यांची सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट करून आम्हाला बजेटिंगचं जर एक करून दिला तर ते आम्हाला इम्प्रूव्हमेंट होईल. डेफिनेटली सरांनी आम्हाला संधी दिली. आम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनशी लाईफ लॉंग असोसिएट व्हायचं आहे. आमच्याकडे सगळं एक्सपर्टीज आहे, टेम्पलेट्स आहेत, फॉर्म्स फॉर्मॅट आहेत, इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. हे काही खूप मोठी अवघड गोष्ट नाही आहे. तुम्ही म्हणालात तर 2 मिनिटात इव्हन मी तुम्हाला बजेटिंगची चेकलिस्ट 50 आयटम्स आहेत ते पण दाखवू शकतो. सो आम्हाला तुमच्याशी असोसिएट होऊन हे पुढच्या सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत. सो एनी अदर पॉईंट हे बरोबर चाललं आहे. तुम्ही असेसमेंटशी ॲग्री आहात ओव्हरऑल? जो ओव्हरऑल ॲनालिसिस आहे तो खूप चांगला आहे. ती एक्सेलची एक शीट होती ना ती आवडली खूप असं डेप्थमध्ये आहे. म्हणजे आम्ही आमचे पेरोल सॉफ्टवेअरला पण केले. ते सॉफ्टवेअर ओपन ते सांगते की तुम्हाला हे रिटर्न करायचं आहे,
हे कुठल्या अथॉरिटीकडे द्यायचं आहे, काय भरायचं आहे, कुठला फॉर्म फॉर्म एक्सेलची काढली. ओके, जस्ट सांगायचं विसरलं की प्रत्येक गोष्ट आम्ही डिटेलमध्ये याच्यात लिहिली आहे. हे फक्त PPT होतं, त्यामुळे ते हाय लेवलला होतं, नाहीतर हे अजून 2 दिवस चाललं असतं हे जर मला इथं करायचं असतं. तर प्लीज ही वाचून घ्या, की मी पूर्ण तुम्हाला शेअर करेन. एक्झॅक्टली तुम्हाला कसं करायचं, काय करायचं हे सगळं डिटेलमध्ये याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ओके, आता दोन्ही सरांना रिक्वेस्ट. येस सर. On behalf of your team, I am very much thankful to you Thank you, and to sir. your team. You have taken quite good efforts to which part level you are here. Definitely it is improving this thing. We are going to improve with you. Yes sir, thank you for Please continue the association with us. Yes, sir. And definitely we will be. But wherever we are wrong, just come and tell us. खूप भाग्यवान असलो सर आम्ही तुमच्याशी असोसिएट होऊन काही करता आलं मला. तर थँक्यू फॉर ऑल युअर एफर्ट्स. आणि आपण पुढं या जर्नीमध्ये स्कोअर वाढवण्यासाठी सगळे एकत्र भेटणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू माय टीम फॉर डुईंग ऑल द हार्डवर्क. स्वस्तिका, साक्षी आणि रोहित भरपूर रात्री त्यांनी काढलेलं आहे. हे अनालिसिस करणं विदाउट द टीम वॉज नॉट पॉसिबल. इव्हन एक्सटर्नल कन्सल्टंट एक घेऊन PPT बनवणं, डायसेक्ट करणं, स्कोरिंग करणं, भरपूर रात्री. ॲक्च्युली काल तिला ताप होता, आज पण ताप आहे. नाहीतर तीच पूर्ण सगळ्या स्लाईड रन करणार होती आणि मी व्हॅल्युएट करणार होतो, पण तरी पण ती बसली आहे. सो आय रिअली अप्रिशिएट स्वस्तिका आणि साक्षी अँड रोहित. थँक्यू व्हेरी मच. बाय.